वेलकम टू चेतना फॅशन टेलर। आज मी तुम्हाला एक डिझायनर बॅग कशी शिवायची ते दाखवणार आहे। तर ही बॅग आपण पाहू शकता। तर हिचं मेजरमेंट तयार अशी 16 बाय 15 झालेली आहे। बॅग बरीच मोठी झालेली आहे ही। फ्रंटला एक पॉकेट आहे, साईडचे 2 छोटेसे पॉकेट्स आहेत। आणि आतल्या साईडला पण एक पॉकेट दिलेलं आहे। आत स्पेस भरपूर आहे, कारण बॅगेचा तळच 6 इंचाचा आहे। तर इथे मी मेजरमेंट सांगते। 17 बाय 9 इंचाचा हा पीस घेतलेला आहे मी। त्याची फोल्ड करून 1.5 इंचावर मार्किंग करून राऊंड शेप द्यायचा आहे त्याला। राऊंड शेपमध्ये कट करून झाल्यानंतर दुसरा पीसही सेम करून घ्यायचा आहे असाच। याच पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे। त्यानंतर या पीसचा सेंटर काढायचा आहे। त्यानंतर इथे एक छोटंसं पॉकेट येणार आहे। हे पॉकेटचं कव्हर असेल वरचं। त्याआधी इथे मी मॅग्नेटिक बटन लावत आहे। हा पीस आहे 6 बाय 4 इंचाचा, 7 बाय 4 इंचाचा आहे। त्यानंतर जे खाली पॉकेट लावणार आहे त्या पॉकेटची साईज आहे 7 बाय 6 इंचाची। स्क्वेअरमध्ये हे पॉकेट तयार करून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने बरंच मोठं पॉकेट तयार झालेलं आहे इथे। तर आता साईडला आपण 1.25 इंचावर फ्लिट्स घेत आहे बाहेरच्या साईडने। तशाच फ्लिट्स आपण खाली तळभागात पण घेणार आहोत। दुसराही पीस असाच तयार करून घेतलेला आहे। त्यानंतर इथं फ्लिट्सच्या मी मार्किंग करून घेते दुसऱ्या पीससाठी। त्यानंतर मी 15 बाय 3च्या 2 पट्ट्या घेतलेल्या आहेत। इथे या पट्ट्या जोडून झालेल्या आहेत। आता बेल्ट घ्यायचे आहेत 27 इंचाचे। याचं मेजरमेंट 11.5 बाय 14 इंच झालेलं आहे। तर राऊंड शेपमध्ये आपल्याला इथं पट्टी 36 इंचाची पट्टी घ्यायची आहे। ती पट्टी आहे 6 बाय 36 इंचाची। तर सेंटर मार्कपासून मी 7-7 इंचावर मार्किंग करून घेणार आहे आतल्या साईडने। सेंटर लाईनपासून 7 इंचावर मार्किंग करायचं आहे। त्यानंतर वरच्या बाजूला 6 इंचावर मार्किंग करायचं आहे। दोन्ही साईडनी 6-6 इंचावर मार्किंग करायचं आहे शेवटच्या बाजूला। सेंटरपासून इथे 1-1 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे आणि क्रॉसमध्ये असं कटिंग करायचं आहे। असं 5.5 येतो लांबीला। दोन्ही साईड अशाच पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। सेंटरपासून 1 इंच आणि खाली क्रॉसमध्ये अशी पट्टी शिवून कटिंग करून घ्यायची आहे।
दोन्ही टोकं व्यवस्थित करून कट करायचे. त्यानंतर हा पीस शेवटचा जो कट करायचा आहे तो छोटा, तिथे आपल्याला झीप लावून घ्यायची आहे. दोन्ही साईडला झीप लावून घ्यायची, दोन्ही पीसच्या साईडचे. तिथे साईड पॉकेट तयार होईल. त्यानंतर एका अस्तरवर दोन्ही टोकं जोडून घ्यायची आहेत. दोन्ही टोकांवर अशी शिलाई करून कटिंग करून घ्यायचं आहे कपडा, आणि कपडा उलटवून घ्यायचा आहे. त्यानंतर खाली जे 7 इंचावर मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगवर शिलाई घ्यायची आहे. सेंटरला घेतलेली आहे मी. इथे मार्किंग दिसते तिथे आपल्याला लाईन एक शिलाई घ्यायची आहे त्यावर. संपूर्ण शिलाई झाल्यानंतर कपडा कटिंग करून घ्यायचा अस्तरचा. इथे बेल्ट लावून घ्यायच्या आधी साईडनं आपल्याला 3 इंचावर मार्किंग करून घ्यायचे दोन्ही बाजूने. दोन्ही पीसला मार्किंग करून घेतलं झाल्यानंतर बेल्ट सेट करायचे त्या ठिकाणी. त्यानंतर झिपला इथे एक पट्टी लावलेली आहे, 1.5 बाय 3 इंचाची पट्टी आहे ती. तिला फोल्ड करून घेतली मी अशी. त्यानंतर पट्टीच्या वरती 1 इंचाचं मार्किंग सोडून मध्यभागी 10.5 इंचाचे तेवढं आपल्याला 2 पट्ट्या तयार करून घ्यायच्या आहेत. या दोन्ही पट्टी उलटवून घ्यायच्या आहेत. इथे दाबटीप घेऊन झालेली आहे. त्यानंतर झीप इथे आतल्या साईडने थोडीशी वळवून बसवायची आहे त्याच्यावर. जेणेकरून झीप लॉक होईल त्यामध्ये. त्यानंतर या पट्ट्या आपल्याला 1 इंचाचं मार्किंग सोडून मार्किंग ठेवून मार्किंग जे केले तिथून आपल्याला या पट्ट्या जोडायच्या आहेत. त्यानंतर या पट्टीचं सेंटर मार्क काढायचं आहे. बॅगेचे पण दोन्ही बाजूचे सेंटर मार्क काढून घ्यायचे आहेत. सेंटरपासून आपल्याला पूर्ण पीस हा पिनअप करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने पिनअप झाल्यानंतर शिवायला पण सोपं होतं आणि अंदाज पण येतो आपल्याला व्यवस्थित, कमी जास्ती होत नाही आहे. इथे शिवून मी पायपिंग करून घेतलेला आहे पूर्ण. हा दुसरा पीस आहे, त्याला आतून मी पॉकेट तयार करून ठेवलेला आहे. तर हा पीस हे अशाच पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचा, आधी पिनअप करून घ्यायचं आहे.
इथं पायपिंग लावून घेते. इथे बॅग शिवून पूर्ण तयार झालेली आहे. अशा पद्धतीने ही बॅग बऱ्यापैकी मोठी झालेली आहे साईजमध्ये. ही डिझायनर बॅग खूपच सुंदर झालेली आहे. प्रवासाला वगैरे आपण नेऊ शकतो ही व्यवस्थित 2 दिवसाच्या. ही डिझायनर बॅग तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. आणि पुढे असेच व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला व्हिजिट दिल्याबद्दल थँक्यू.